धीर त्याच्या वहिनीला जाता येताना स्पर्श करत होता. सुनंदाला पण धीराचं असं येता जाताना स्पर्श करणं आवडू लागलं. सुनंदा धीराला म्हणाली, ते आज रात्री शेतात जाणार आहे, तुम्ही लगेच या रात्री. सुनंदाचा चुलत दीर दीपक तिला सुरुवातीपासून खुणवायचा, पण अगोदर सुनंदा दुर्लक्ष करायची आणि धीरावर रागवायची. तिचा धीर त्याचं असं वागणं सोडत नव्हता. काही दिवसानंतर धीर तर वहिनीला स्पर्श करत होता. तो कधी पण जाताना आणि येताना असं काही. सुनंदाला आता धीराचं तसं वागणं आवडू लागलं. सुनंदाने धीराला एक दिवस असं काही सांगितलं की तिचा धीर. वहिनी धीराला म्हणाली की तिचा नवरा आज रात्री शेतात जाणार आहे. सुनंदाने त्याला जणू निमंत्रण दिलं. सुनंदाचा नवरा जसा शेतामध्ये निघतो तिकडून तिचा धीर लगेच येतो आणि तो आणि सुनंदा दोघे